नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात घेण्याचं निश्चित होऊनही अद्याप अंमलबजावणी नाही. मराठा आरक्षणासाठी आंदोलन केल्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. मनोज जरांगे आंदोलनावर ठाम. अमरावतीच्या खार तळेगाव येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पांदन रस्त्यांची पाहणी. मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ता योजनेला अमरावती जिल्ह्यापासून प्रारंभ. नीट पेपर फुटी प्रकरणात बीड कनेक्शन उघड. प्राध्यापक PV कुलकर्णींच्या घराची चर्चा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्राध्यापकावर कठोर कारवाई करण्यात यावी, नागरिकांची मागणी. नांदेडच्या बारड मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून वंचित. शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात सांगलीतल्या नांद्रेमध्ये शेतकऱ्यांकडून जलसमाधी आंदोलन. शेतकऱ्यांच्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता नाही. 40 ते 50 एकर जमीन पडीक बनली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, शेतकऱ्यांचा इशारा. कल्याण रेल्वे स्थानकात धक्कादायक प्रकार. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाला तिघांकडून मारहाण. रेल्वे पोलिसांकडून 3 आरोपींना अटक. बीडच्या शिरूरमध्ये पाळी गावात गायरान जमिनीवरून युवकाचा खून. आरोपी अटक केल्याशिवाय बॉडी ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. कल्याण ग्रामीण मधील अत्यंत दुर्दैवी घटना. KDMCच्या कंत्राटी कचरा वाहतूक गाडीखाली येऊन 2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण. वाशिमच्या केनवड परिसरात शेतकऱ्यांच्या मोटारींच्या वायर अज्ञात चोरट्यांकडून चोरी. शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. पोलीस प्रशासनानं चोरट्यांचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा नियंत्रणासाठी CCTV कॅमेरे. महामार्गावर वाहनांची प्रतितास किमान 100 आणि कमाल 120 किमी वेगमर्यादा. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.